शाळेचे प्राचार्य मनवाडे सर, मुख्याध्यापक सिद्धार्थ सर आणि एवढं छान प्लॅनिंग केले विद्यार्थ्यांच्या दहावीच्या मुलांसाठी असे गुरगे सर, येथे जमलेले सर्व पालक, पालके आणि विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेचं नाव आतापर्यंत कोणी सांगितलं नसतं. ज्ञानेश्वर शाळेचं मला माहीत आहे. ज्ञानेश्वर म्हणजे काय होतं? ज्ञान आणि ईश्वर म्हणजे ज्ञानेश्वर. हे लक्षात घ्या. ज्या शाळेत आपण शिकतो तिथे ईश्वर आहे, ईश्वराचं रूप आहे. ज्ञानेश्वर ही माऊली म्हणतो. ज्ञानेश्वराला काय म्हणतो? माऊली. का? ती आपल्या सर्वांची आई आहे. ज्ञानेश्वर माऊली माऊली कल्पवृक्षाची सावली, असं आपलं हे ज्ञानेश्वर विद्यालय, असं मला आवर्जून सांगायचं. शाळामध्ये काय हो, ते ज्ञानाचं मंदिर आहे, हे लक्षात ठेवा. इथे आपल्याला ज्ञान, शिक्षक हे ज्ञान देतात आणि मुलांना घडवतात, म्हणून हे ज्ञानाचं मंदिर आहे. आपण सरस्वतीची पूजा का करतो शाळेमध्ये? ज्या सरस्वती ज्ञानाची, बुद्धीची, कलेची आणि संगीताची देवता म्हणून आपण ते शाळेत जाताना शाळेमध्ये सरस्वतीचे पूजन करतो. आपण आजच्या वेळेला विद्यार्थी, पालक, शिक्षक या मेळाव्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिला. शिक्षकाचं स्थान हे त्रिकोणी. शिक्षक हा कुठे सर्वोच्च स्थानी आहे. त्रिकोणाचं वरचं स्थान कुठे? गुरुचं स्थान कुठे? सर्वात उच्च स्थान आहे. आणि खाली दोन ठिकाणी पालक एका बाजूला आणि पाल्य एका बाजूला. एवढं महत्व त्याचं आहे. सर्वप्रथम आपण म्हणतो की आईवडील असले पहिले, बरोबर आहे? त्यांनी जन्म दिला ते आईवडील आपले पहिले गुरु, आणि दुसरे गुरु होते शिक्षक. आईकडून काय शिकावं? हा म्हणजे आई, हा म्हणजे काय? आत्मा, ही म्हणजे ईश्वर. त्याच्यामध्ये ईश्वर आहे, ईश्वराची शक्ती आहे. ती माता देते. मुलांचं आयुष्य घडवण्यासाठी माता आहे, असं मला आवर्जून सांगायचं आहे. त्याचबरोबर शिक्षक किंवा आई त्या मुलाला संस्कार घडवते. आईकडून संस्कार शिकायचे.
मुलाचं काय महत्व आहे? ज्या घरामध्ये आई शिकली त्या घरातील मुलावर लक्ष द्यायचं हे आईचं केंद्रस्थान आहे किंवा लक्ष दिलं पाहिजे. ज्या आईने लक्ष दिलं ते मुलं शिकतात. ते माझ्या उदाहरणावर आपल्याला सांगायचे. माझ्या बायकोने मिसेसनी मुलावर मी दिवसभर ऑपरेशनमध्ये आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये दिले असायचो. मी तिला सांगितलं की मुलाकडे लक्ष द्यायला हे तुझं कर्तव्य आणि तू लक्ष द्यायचं. पुढे शिक्षकाला ट्युशन घ्यायचं, कुठे विषय कमी पडते करून घ्यायचं ते तुझं काम. मी ते लावून दिलं. आज सांगायला आनंद वाटतो माझ्या दोन्ही मुली सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत आणि माता बघितली आहे. किती दोन्ही सरांनी एवढं मायक्रो प्लॅनिंग सांगितलं त्या शाळेचा प्रोग्राम कसा ठेवला. किती प्लॅनिंग सुंदर. मला पण ते खूप पाहला आणि आवडला. त्याचप्रमाणे माता बघितलं तुम्ही आता संक्रांत एक महिना वाया घालू नका. संक्रांतीचा सणच करू नका. एक महिना मुलाचा तुमचा अभ्यास बिघडतो. तो सण न करता मुलाला वाटी पेन्सिल किंवा अभ्यासाचं पुस्तक घेऊन बसा. म्हणजे तुमच्या मुलाला योग्य मार्गदर्शन लागेल आणि तुमचा मुलगा यशस्वी होईल. ज्या माता भगिनी नोकरीला आहेत बाकीच्या गोष्टी आहेत ज्या घरकाम करणाऱ्या आहेत त्यांनी अवश्य आपल्या मुलाला लक्ष द्यावं. चांगले संस्कार द्यावे म्हणजे आपला मुलगा करतो. ते मला आवर्जून सांगायचं. आपल्या शाळेचे किंवा समाजाचे किंवा विद्यार्थ्यांचे घडवणारे कोण शिल्पकार आहे? गुरु हे आपल्या मुलांचे शिल्पकार आहेत. आपल्या शाळेचा शिक्षक ह्या मुलाला घडवणारा शिल्पकार आहे. शिल्पकार म्हणजे काय? एखादा कुंभार शिल्प तयार करतो. एका मातीच्या गोळ्याला आकार देतो आणि वेगवेगळ्या प्रकारची भांडी तयार करतो. वेगवेगळ्या नक्षीची भांडी तयार करतो. त्याचप्रमाणे शिक्षक आपल्या मुलाला कोणी डॉक्टर करेल, कोणी इंजिनियर व्हावे किंवा कोणी वकील होईल किंवा एखादा कलेक्टर होईल अशा प्रकारची नक्षी काही नाही झालं तरी चांगला माणूस घडवण्याची ताकद हे शिक्षकामध्ये असते. ते आपण कधी विसरू नये. गुरु म्हणजे काय? गुरु गु म्हणजे अंधार अज्ञान, रू म्हणजे नाहीसा करणारे, अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारे म्हणजे गुरु, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे म्हणजे गुरु. एवढं मोठं स्थान आपल्या गुरुचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो गुरुना कधी विसरू चालणार नाही. विसरू नका. आयुष्यभर गुरुपौर्णिमा असेल त्यांना फूल देऊन त्याच्या पाया पडून आपण त्याचा आशीर्वाद हे जरूर घ्यावा असं मला वाटतं. गुरु कसा असावा? आपण बघतो की परीस नुसतं ऐकलेले आपण परीस लोखंडाला परिसरात जाण्याची सोय नव्हतं म्हणतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आपला चालता बोलता परीस आणि मनवाडे सर किंवा इतर शिक्षक वर्ग आहे हे विसरून चालणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याला त्या शिक्षकाचा हात लागला तर त्याच्या आयुष्याचे सोने व्हावे असे मला वाटतं. म्हणून आपलं आयुष्य घडवणारे हे शिक्षकच असतात आई वडिलांच्या नंतर. थोडक्यात बेसिक गोष्टी किंवा त्या माहिती सांगितली. त्याचबरोबर माझ्या शाळेतील गमती गमती आपल्याकडे थोडक्यात मांडतोय. जास्त नाही बरेच सांगितलेलं आहे. माझी शाळा 1ली ते 4थी महादेवाचं मंदिर विठ्ठल
माझ्या बाबतीत मला काय घडलं होतं हे कोणी सांगू शकणार नाही. सांगेल का कोणी? शक्य नाही. माझ्या बाबतीत कोंबडा आला, कोंबड्याने बाग दिला की 4 बागलेले असायचे. माझी आई खायची, त्यावेळेला गिरण्या नव्हत्या, आई दळायची, दळण दळायची, काका सकाळी मुलांना किंवा सगळ्यांना त्या जेवायला तयार करावं लागायचं, तो काढ. दुसरी वेळ म्हणजे लातूर मिरज रेल्वेची शिट्टी सकाळी 6 वाजता वाजायची, ते बाबळगावपर्यंत ऐकायचं. छान वातावरण होतं, पोल्युशन होतं, काही नव्हतं. आणि दुपारचे 2 वाजले की विद्यार्थी येतात, त्यावेळेला ती दांडाने चालू होती आणि त्याचा भोगा हे बाबळगावपर्यंत ऐकायचं. त्यावेळेला ती शाळेची दुसरी शिफ्ट मिळाली. मला आवर्जून सांगतो की बाबळगावच्या एसटीची शाळेत त्यावेळेला दयानंद शाळा विद्यालय हे गावापासून 2 किलोमीटर अंतरावर स्थापन झालेलं होतं. 5वी ते 10वी माझी दयानंद शाळेत झालेलं आहे. आणि त्या शाळेमध्ये कंदीला दुसऱ्याच्या कंदीला अभ्यास करून वर्गामध्ये फर्स्ट क्लासमध्ये त्या काळात पास झालो. कळलं मला आश्चर्य वाटेल. मला सायकल केव्हा मिळाली हो? मी एसएससी बोर्डामध्ये, त्यावेळेला एसएससी बोर्ड देशिकेत राहायचं होतो. माझा पहिला फोटो जर काढला असेल तर तो परीक्षेला अपेअर होण्यासाठी जो पहिला फोटो काढला आयुष्यात. लहानपणी काही फोटो काढायसाठी काही सुविधा नव्हती, त्या हॉल तिकीटसाठी मी एसएससीला असताना पहिल्यांदा माझा फोटो काढला आणि त्या हॉल तिकीटला लावलो. आणि देशिकेंद्र शाळेमधून मी पास झालो, फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. पहिल्यांदा सायकल वडिलांनी 11वीला वर्गात कॉलेजला, आता काही पडत जाणार म्हणून आई वडिलांनी शाहू कॉलेज नांदेड रोडला शाहू कॉलेज सुरुवात झाली होती. ते फर्स्ट क्लासमध्ये आल्यावर कॉलेजचे बरेच लोक भेटायला आले आणि त्यांनी सांगितले की आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या, तुमचा मुलगा फर्स्ट क्लास आहे, आम्हाला त्यांना मोफत ऍडमिशन देऊ. आणि त्याचप्रमाणे त्यावेळेला माझ्या वडिलांनी हर्कुलस कंपनीची सायकल घेऊन दिली आणि एचएफटी कंपनीचं घड्याळ घेऊन दिलं. जे पहिली भेट माझ्या आई वडिलांनी त्या काळात दिली. एवढा अवघड प्रसंग होता. किती अवघड होतो शिक्षण त्या काळामध्ये, खूप अवघड. म्हणून 10वीचं वर्ष का तुम्हाला सांगतोय, ते आयुष्यात तरणी पॉईंट आहे. इथे निर्णायक टप्पा. आताच केवढं मायक्रो प्लॅनिंग केले शाळेमध्ये मलाही आश्चर्य वाटतं. जसा शाहू पॅटर्न झाला तसा ज्ञानेश्वर पॅटर्नही 100% होणार. सरांचं ते ऐकून आणि त्यांचं प्लॅनिंग वाचून मुलं 90%चे 95%, 100% मार्क घेतील, त्यामध्ये काही शंका नाही. एवढं काटेकोरपणे त्या शाळेने हे अत्यंत चांगलं नियोजन मुलांसाठी केलेलं आहे. खूप महत्वाचं आहे नियोजन, हे फार महत्वाचं. विद्यार्थ्याचा मॅट्रिक म्हणजे का एसएससी आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. इथे तुमच्या आयुष्याला वळण लागणार आहे. तुम्ही आजच बसल्या बसल्या निर्णय घ्या. आपल्याला डॉक्टर व्हायचंय, का इंजिनियर व्हायचंय, का वकील व्हायचंय, किंवा एखादा सायंटिस्ट व्हा, किंवा एखादा कलेक्टर सुद्धा होऊ शकतात. म्हणून आपणाला भविष्याचा पाय रचण्याचं ते 10वीचं वर्ष आहे. आणि याच वर्षामध्ये तुम्हाला सायन्स फॅकल्टीला जायचं, कॉमर्स फॅकल्टीला जायचं, का आर्ट फॅकल्टीला जायचं, हे डिसिजन
तर सकाळ